सिंधुदुर्गातलं राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांपासून चांगलंच तापलेलं आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मतदार राजांकडून या सगळ्या राजकारणाला कुठेतरी कौल दिला जातोय का? मतदार राजा मतदान केंद्रांपर्यंत येतोय का? निश्चितच बघितलं तर हा लोकशाहीचा उत्सव सध्या पाहायला मिळतोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात विचार केला असता सिंधुदुर्ग जिल्ह्यात संपूर्ण राणे विरुद्ध राणे असा संघर्ष पाहायला मिळाला। मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 4 नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत। याच्यामध्ये बघितलं तर 74 केंद्रावर 57,207 मतदार हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत। आणि विशेष म्हणजे पालकमंत्री नितेश राणे यांनी ही निवडणूक आहे ती मोठ्या प्रमाणात प्रतिष्ठेची केली होती। तर शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी आणि तसेच माजी मंत्री दीपक केसरकर यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती। मात्र इथे बघितलं सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना विरुद्ध भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असं एकंदर चित्र पाहायला मिळालं। मात्र सकाळपासून बघितलं तर मतदान केंद्रावर अद्यापपर्यंत धीमा प्रतिसाद पाहायला मिळतोय। मात्र बघितलं तर सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या एकूण 4 नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीत कुठेतरी प्रतिष्ठेच्या लढती इथे पाहायला मिळाल्या आहेत। कारण आता मतदान केंद्रावर जे मतदार आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी मतदारांमध्ये जरी आता कमी प्रतिसाद मिळाला तरी काही वेळातच मतदान केंद्रांवर मतदार हे यायला सुरुवात होईल अशी सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चित्र पाहायला मिळतंय। निश्चित या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास नागपूरमधून तेजस आणि सिंधुदुर्गातून सुरेश कौलगेकर, तुम्हा दोघांचेही धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।